अरे वा, हिने तर समधीच तयारी केली आहे की. रंजे, अगं तू कशाला करायचं हे समजा, मला सांगायचंस की मी केलं असतं. राहू देत ग. अगं तू केलंस काय आणि मी केलं काय, घरातलीच पूजा आहे. रंजे, किस्त करतेस ग माझ्यासाठी. माझ्यापेक्षा बारकी आहेस, पण तरी बी घरातल्या समद्यांच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी उभी राहिलीस. मला या घरात राहायला जागा दिलीस, माझ्या ऋतिकचं लगीन लावलंस, आणि आता तर त्याच्या लग्नाची पूजा बी घालतेस. तुझं उपकार कसं फेडू का नाही तीच मला समजणं झालंय बघ. खबरदार उपकाराची भाषा केलीस तर. बहीण आहे ना मी तुझी, मग तुझ्या सुखासाठी एवढं पण नाही करू शकत. रंजे, तू आहेस का नाही म्हणून समजा चांगलं होतंय बघ. मला काय बी नग बघ आयुष्यात. माझ्या लेकाचं लगीन झालं, आता त्याचा संसार बी सुखाचा होईल. मला फक्त तुझं टेन्शन आहे बघ. आता ही कृष्णी माघारी येईल आणि ती तुझं काय बी ऐकणार नाही. तर तुझं हातपाय चालते ती तवर एक ठीक आहे ग, पण म्हातारपणात कसं होयाचं. रंजे, ही कृष्णी जर अशीच वागत राहिली, हिने जर घरावर अशीच सत्ता चालवली तर कसं होणार तुझं. ते मी बघीन काय करायचं. तू नको काळजी करू. तू पूजेचं बघ, मुहूर्त जवळ आलं. गुरुजींना फोन लावून विचार बरं कुठवर आलेत. वय विचारती. मी आलेच राहायला नाश्ता देऊन. मी आता इथलं समजा आवरती, तू जा बिंदास. आवरायला आता राहिलंच काय. रंजे, तू का नाही माझं हसत समजा ऐकत जा बघ. तुला सांगू का, तुला अजिबात डोसकं नाही. ही मी लहानपणापासून घरच्यासनी सांगत आल्या. आज जर ती असती का नाही तर त्यासनी माझं म्हणणं पटलंच असतं बघ. राया, ए राया, चल ये नाश्ता करून घे. एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेला असं. अहो, तुम्ही रायाला कुठं बाहेर जाताना पाहिलं का? नाही बुवा, कुठं कारखान्यात वगैरे गेला असं. असं न सांगता कसं जाईल कारखान्यात. आणि त्यांनी नाश्ताही नाही केलाय. आणि असं पण आज घरात पूजा आहे, त्यामुळे कुठं जाऊ नको असं सांगितलंय मी त्याला. अहो ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही जरा त्याला. अगं अंतरा, पूजेला बसताना हातात हात घेऊन बसायचं असतं. तू टीव्हीत नाही बघितलं का? माझा हात दुखतोय. हा हातात घेऊ मग हातात. माझे दोन्ही हात दुखतोय. आत्या, अंतरा ऐक ना. अहो तुम्ही फोन लावून बघा ना त्याला एकदा. अहो येईल तो. ऋतिक, अंतरा झालात तयार? छान दिसताय. थँक्यू. हा ठीक आहे ठीक आहे, सुगीरा. संसार सुखानं फुलू दे. तुम्ही राहायला पाहिलं कुठे? नाही मावशी, मी तर नाही बघितलं. कुठे गेला असेल? ही गाडी इथं कशी आली? मामे, हे मामे जर बाहेर ये ग. काय झालं कृष्णे? ही गाडी इथं. अयो अगं, कसली भारी गाडी घेतलीस कृष्णे. मला तर लई आवडली बघ. अहो बाहेर या पड्डीशी. ही बघा आपल्या कृष्णने कसली भारी गाडी घेतल्या. अगं मामे ऐक तरी. काय झालं वरडायला असे? बघा की आपल्या कृष्णने कसली भारी गाडी घेतल्या. कृष्णे, मोठी झालीस की. लय भारी गाडी आहे. हा ना, माझ्या लेकीनं स्वतःच्या कष्टानं गाडी घेतली आई. मला तर लय आनंद झालाय बघ. मला लय आवडली. कृष्णे, चल मला मागे बसून चेक करा एक. अरे काय चाललंय तुमचं? हा, एवढी नवी गाडी घेतल्या, तिची पूजा बिजा करायला नको होय? थांबा, मी आलेच पूजेचं ताट घेऊन येते. अगं ये, पूजा करायला कशाला निघालीस? अगं असं कसं, नवी गाडी घेतली आणि पूजा करायला नको म्हणते होय? असे झपटकीन ताट घेऊन ये आणि पूजा कर. एक मिनिट, तुम्ही दोघं पण माझं जरा ऐकून घ्याल का?
ही गाडी मी काय घेतलेली नाहीये, रायानं मला गिफ्ट केली होती, पण मी त्याला सांगून टाकलं मला काय नको म्हणून. पण ही तरी पण ही तर कशी काय आली ना मला समजना झालंय बघ. दाखलं मला का का इकडे? नाही, आणि ते जर काही आले असते ना तर आपल्याला भेटून गेले असते. मी काय म्हणते कृष्णे, त्यांनी एवढं प्रेमान तुला गाडी गिफ्ट केल्या तर नाही कशा पायी म्हणतेस ग? आणि एवढं तुला बाकी समध्यांनी काही भेट दिलं ते घेतलंच ना. अगं मग गाडीलाच का नाही म्हणतेस? कृष्णे, हट्ट सोड. दाखल्या मालकांच्या प्रेमापोटी शक्य नाही. मी या गाडीला हात लावणार नाही आणि तुम्ही बी कुणी हात लावायचं नाही. जोपर्यंत राया मला मानानं त्या घरात घेऊन जाण्याचं वचन पूर्ण करत नाही ना, तोपर्यंत मी या गाडीला हात लावणार नाही. ही गाडी आहे तशीच इथंच राहणार. ही समजा असं किती दिवस चालू राहणार? राय आणि कृष्णा एक होतील ना? पाणी वा, तुम्ही हात लावा, हळदी कुंकू लावून घ्या. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती बाप्पा मोरया. सत्यनारायण महाराज की जय. रंजे, तुझ्यामुळे ही पूजा व्यवस्थित पार पडली बघ. अगं घरातली पूजा आहे, का नाही नीट पार पडणार? मी आलेच. फुई आजीला प्रसाद देऊन येते. हिला कधीपासून फुईचा पुळका यायला लागला? अगं अंतरा, तू कशाला चाललीस? मम्मी जाईल की वरती, दे तिच्याकडे. आहा, वय वय अंतरा, मी जाते. आणि इकडे ठीक आहे. फुई आजी का नाही आली पूजेला? ती वय झालंय ना त्यांचं, म्हणून मग किती उशीर बसणार पूजेला. मी म्हणलं राहून दे, विश्रांती घ्या. मी देऊन येते. द्या इकडं प्रसाद, मी देऊन येतो. अरे गुली देईल ना प्रसाद. गुली मावशी, मी देतो. तुम्ही नीट बघितलं का? राया जरा नाराज दिसत होता ना. तुम्ही त्याला विचारायचं ना काय झालंय ते. आम्ही विचारायचं कशासाठी? तुम्हाला चांगलं माहितीये राय नाराज काय आहेत. आणि तुम्हाला जर राया खरोखरच आनंदी पाहिजे असेल ना, तर तुम्हाला तुमची चूक सुधारावी लागेल, है ना? आम्हाला नाही वाटत तुम्हाला ते जमेल. तुम्ही माफी मागायला जाणारच नाही रंजना, कारण ना तुमच्यात माफी मागायची हिंमतच नाहीये. तेवढं तुमचं मन मोठंच नाहीये रंजना.
तुम्हाला जर घरात खरोखर सुख शांती पाहिजे असेल ना, तर घरातली माणसं जोडायला शिका. माणसं तोडून काहीच मिळणार नाही. बघा, तुम्हीच विचार करा. काही बाधित आता ते हा मत्सर ते उपजे ते तुला नरुचे जाये तुझे तो निर्बस्त काही म्हणते बोल वीर म्हणून वेळ जे- सर्व मी आ ते धुंदते. हे घे प्रसाद. काय काजी पूजेला का नाही आलीस? माझं मन नाही झालं. का ग, काय झालं तुला? हा, तुझी तब्येत बिब्येत बरी नाही काय? माझ्या तब्येतीला काय धाड भरलीये? मी चांगली ठणठणीत आहे. मग पूजेला का नाही आलीस? येऊन काय करू? माझी कृष्णा आहे का या घरात? अरे तिच्याशिवाय माझं मन लागत नाही. मला तर असं वाटतंय मी आजारी पडलेलीच बरी होती. या जागा काय बोलतेस तू? मग काय बोलू? अरे मी आजारी होती ना तेव्हा ती भेटायला तरी यायची. आता ते बी नाही. तिच्याशिवाय मला करमत नाही रे. माझ्या घरची लक्ष्मी अशी निघून गेली या ह्या विचारानेच माझं मन थारावर राहत नाही बघ. अरे एक दिवस तिला भेटलं नाही तो वरीच झालंय. आमची भेटच झाली नाही असं वाटतं बघ. माझी बी तीच अवस्था झाली पुये. मला बी असं वाटतं की लय वर्ष झालं भेटलो नाही आम्ही. आता तुला तरी तुझं मन माझ्यापाशी मोकळं करता येते, पण माझं काय? राया काय बोललास का? कोण मी? नाही. माझ्या कशातच मन रमणा झालंय बघ राया. राहून राहून सारखं डोक्यात एकच विचार येतो, कृष्णा या घरात कधी येणार, कृष्णा कधी येणार. वाटलं होतं आज तरी सकाळी येईल, म्हणून आलीच नाही बघ. ती कधी भेटतीये मला कोणास ठाऊक. या घरच्यांनी माझ्यापासून माझ्या पोरीला लांब घालवलं. असं वाटतं ती या घरात परत येणारच नाही. देवानं मला तरी उचलून घेऊन जावं असं मला वाटतंय बघ. अगं काय बोलतेस तू पुये? हा, परत जर असलं काय बोललीस ना तर बघच. बर चल उठ, आवर. पुये उठ की, आवर लगेच. कृष्णाला भेटायचं आहे ना, मग उठ पटकन आणि आवर. मी तुला भेटवतो तिला. खरंच? हा, चल, आवडते मी. चल. ओय कृष्णे, कृष्णे ए गा 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 गा. हल्ला का नवीन गाडी. अरे काय गाडी आहे ही? अय कृष्णे, कृष्णेने गाडी घेतली का काय? अरे बाप, लयच भारी आहे की. म्हणजे आता कृष्णा झाली सीए, ती गेली पुढं. दोस्तीत काय मजा नाही तुझी आता. गाडी तर चालून बघूत. थांब थांब थांब. कुणी गाडी सुरू करायला लावली? कुणी गाडी सुरू करायला? कुणी सुरू करायला लावलेली? हाय का आता? एक तर तू गाडी घेतलेला सांगितलं पण नाहीस आणि आता गाडीवर बसू देत नाहीस. चल मला पार्टी दे. चल. पार्टी देणार नाही. कृष्णे, मला वाटलं नव्हतं तू सीए झाल्यावर एवढं बदलशील म्हणून. हा, तुला आता आमची गरज नाही ना. तुला तुझी गाडी आहे, तू त्याच्यावर बसशील, त्याच्यावर फिरशील. आमच्या गाडीवर कशाला बसशील? हे काय बरोबर नाही बरं का. नाहीतर एक काम करतो, मी गाडीची अर्धी सीटच कापून टाकतो. सीट कशाला, अख्खी गाडीच भांगारला विकतो. जिथं तू गाडीवर बसणार नाही तिथं त्या गाडीचा उपयोग तर काय? झाली वे तुझी ओव्हर ऍक्टिंग? झाली नसलं तर सांग तसं. मला कारखान्यात जायला उशीर होतोय. चल लवकर. मी? तू माझ्या गाडीवर येणार होय? तुझ्या गाडीवर म्हणजे? मी सगळीकडे तुझ्याच गाडीवर फिरती ना. मग ही गाडी काय इथं पार्क करायला आणली होय? नाही, मला नाही चालवायची. पण तुम्हाला कारखान्यावर सोडणार आहेस का नाही की माझी मी चालत जाऊ? मी जातीच. अगं सोडतो की. अरे 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 भांडू नका रे कृष्णे. अगं किती राग धरशील? तूच म्हणते ना लय राग धरणं चांगलं नसतं म्हणून, आणि तूच राग धरून बसलीस वय. आणि अशी दारात गाडी उभी राहणं चांगलं दिसत नाही बाळा. नाहीतर काय,
दारामध्ये आलेल्या लक्ष्मीला असं किती दिवस फकस्त उभं ठेवायचं? मला समज पटतंय तुम्ही जी बोलताय ती, पण मी जी काय करते ना ती चांगल्यासाठीच करते. जरा तरी विश्वास ठेवा की माझ्यावर. चल र मामा, तेवढं गाडीवर लक्ष द्या बरं का, कुणाला बी बसून देऊ नका. काळजी घ्या गाडीची, गाडीला काय बी होतं कामा नाही. मामे तेवढं लक्ष दे. येते. हे चल रे पडदिशी. हा चल बसू का? बस. मला तर या पोरीचं काही कळतच नाही. गाडीवर बसू नका बी म्हणत्या आणि गाडीवर लक्ष बी ठेवायला सांगते. अशी ती बाहेरनं किती जरी दाखवत असले ना, तर दाखल्या मालकाच्या प्रेमाची कदर आहे तिला. तुला नाही प्रेमातलं काय कळणार, त्याला प्रेम करावं लागतं. होय काय? तुम्हाला दाखवतेच आता माझं प्रेम कसं काय असतं ते. तू गाडीकडे लक्ष दे. वहिनी साहेब, पूजा छान झाली हा. येतो म्हणलं मी. वय वय या. वहिनी साहेब, येतो म्हटलं मी. वय या म्हणलं की. वहिनी साहेब, काय काम असेल तर. अगं गुले, असं काय करतीस? त्यांची दक्षिणा द्यायची राहिली आहे ना. माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. गुरुजी देते आता. हे घ्या. एवढे पैसे कुठे ठेवू मी? घरचंच कार्य ना, त्यामुळे पण हल्ली ना पूजा मांडायला सुद्धा लोक 501 रुपये ठेवतात. आता परवा तो आपल्या कारखान्यातला संपत, त्यानं सुद्धा 501 रुपये ठेवले होते पूजेला मांडायला, दक्षिणा वेगळी. ठीक आहे, तुम्ही दिल्यात म्हणल्यानंतर घरचं कार्य ना, तर काय बोलता येत नाही ना. थांबा गुरुजी, मी देते. हे घ्या गुरुजी. आत्ता कसं बरं वहिनी साहेब, घरात सगळे व्यवस्थित आहे ना? पण पूजेला कुठं कृष्णा दिसली नाही. गावात कसला जंगी सत्कार झाला तिचा. मी पण येणार होतो, पण कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी जायला लागले ना, त्याच्यामुळे नाही जमलं. पण काय पण म्हणा, कृष्णानं विधात्यांच्या घराचं नाव ना अख्ख्या भागात गाजवलं बघा. विधात्यांशी तिचा आता काय बी संबंध नाही. ती गेली घर सोडून. का? असं काय झालं? ते विचारा तुम्ही गुलीलाच. अगं रंजे, मी काय आता मुद्दाम केलंय वितवा? मला काय माहिती असं समजा होईल म्हणून. आपण वहिनी साहेब काय झालं ते तरी सांगा की. जी गोष्ट आपण राया आणि कृष्णापासून लपून ठेवली होती, तीच गोष्ट हिने माईकवर ओरडून सांगितली सगळ्यांना. काय? अहो वय म्हणजे सांगितली म्हणजे त्याचं काय झालं, ती अंतराशी मी बोलत होती. बस झालं, राहू देतात. जे करायला नाही पाहिजे होतंच ते करून बसलीस. हो, पण मला सांगा तरी नक्की काय झालंय ते. अहो, ऋतिक आणि अंतराच्या लग्नामध्ये गुरुजींनी लग्नानंतर रायाची पहिली बायको हुमरा वळलायच्या आधीच मरणार आहे असं भाकीत केलं होतं. कृष्णीला या घरात फक्त तिचा बळी द्यासाठी आणलं होतं. मी बी कवा धरणं तिच्या मरणाची वाट बघत होती. हे असं झालं सगळं. राया कृष्णाचं लग्न लावायचं आणि कृष्णा मेल्यानंतर रायाची गाठ अंतराशी बांधून द्यायची, हे असं सगळं ठरलं होतं. पण गुलीनं हे सगळं माईक वरती बोलून सगळ्यांना सगळं सांगितलं आणि हे राया कृष्णाने ऐकलं की कृष्णा गेली घर सोडून. एका अर्थाने ते बरंच झालं म्हणा. मी जी केलं ती फायद्याच केलं का नाही? आहे का नाही गुरु? राया